पण खरा जावळ्याचा रविवार काय आहे आपल्याला आज काय करायचं आहे बघायचं आहे. प्रेस द लॉर्ड. होसान्ना म्हणजे आपण काढूया मार्क सुवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 9 वचनामध्ये. सवण्याचा आवाज थोडा कमी करे, इको कमी कर. प्रेस द लॉर्ड. बाकीचं राहू दे, इको कमी कर. वाचूया मार्क सुवर्तमान 11वा अध्याय आणि 9 वचनामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगत आहे. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो, आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना. होसान्ना या शब्दाचा अर्थ आमचे तारण कर, आता तारण कर. प्रेस द लॉर्ड. तारण या शब्दाचा अर्थ काय आहे? सुटका, वाचवणं. तुम्हाला सांगतो शैतान सगळं देईन तुम्हाला, पण तारण देऊ शकत नाही. हालेलुया. पैसा देईन, धन देईन, इस्टेट देईन, सगळं देईन, पण तारण म्हणजे वाचवणं हे कोणाच्या हातामध्ये आहे? देवाच्या हातामध्ये आहे. देव तुम्हाला मला काय करणार आहे? संकटामधून तो काय करणार आहे? वाचवणारा देव आहे. समस्यामधून काय करणार आहे? सोडवणारा काय आहे? तो देव आहे. देवाला ओळखायचं आपल्याला. प्रेज द लॉर्ड. कोणाला ओळखायचंय? देवाला ओळखायचंय. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की होसान्ना म्हणजे आमचे तारण कर, आता तारण कर. देवा आम्हाला वाचव. देवा तू कुठं आहे? आम्हाला काय कर? वाचव. देवाला आपण इकडं तिकडं पाहत बसतो. कोणी क्रॉस मध्ये पाहत बसते, कोणी फोटो मध्ये पाहत बसते येशूला, आईला पण. अरे येशू तिथं राहत नाहीये. येशूचं घर तुम्ही आणि मी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू तुमच्या घरात यायला तयार आहे. पहिले कोरिंथी 16 मध्ये वाचूया आपण. बायबल मध्ये सांगितलं की येशू यरूशलेम मध्ये आला. तो येशू यरूशलेम मध्ये येतो, तोच येशू तुमच्या घरी पण येणार आहे. तोच येशू तुमच्या हृदयामध्ये येणार आहे. तोच येशू तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, काय विचार चालले आहे, गाणारे विचार ते दूर करायला येशू मनामध्ये यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. एक काढ रे तेव्हा. वाचा त्याच्यामध्ये पहिले कोरिंथी 16 मध्ये एक काढ. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हाला देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील. तुम्ही देवाचे मंदिर आहात. देव कुठे यायला तयार आहे? तुमच्या हृदयाच्या, शरीराच्या घरामध्ये यायला तयार आहे. त्यावेळेस तुम्ही स्वागत करा. प्रेज द लॉर्ड. झावळी घेऊन तो कुणी पण स्वागत करेल, म्हणजे झावळीमध्ये येशू येणार नाहीये. येशू कुठे येणार आहे? येशू तुमच्या घरामध्ये येणार आहे. शेजारच्याला सांगा येशू तुमच्या घरामध्ये येणार आहे. दरवर्षी जावळी घ्यायची आणि दारू प्यायची, गुटखे खायचे, तंबाखू खायची आणि रविवारच्या दिवशी जावळी घेऊन यायचं. होसान्ना. एखादा रविवारी काय घेऊन यायचं? वर्षाच्या जो रविवारी तो झावळ्याचा रविवार त्या दिवशी काय करायची? जावळी घेऊन तंबाखू खाऊन जावळी करायची. येशूचं स्वागत कुठं करायचं आहे? येशूचं स्वागत तुमच्या हृदयामध्ये, घरामध्ये करायचं आहे. येशू तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे. या प्रकारे स्वागत करा. माझ्या बरोबर आहेत का तुम्ही? बोला ना मग. तुम्ही नाराज आहे का काही? चहा मागू का मग? काय तुम्हाला मी बोलू का? लगेच चहावाला पण येईल. इथं सगळी सुविधा आहे. मला काय सांगायचंय ब्रदर तुम्हाला की येशूचं स्वागत तुमच्या घरामध्ये करा. पाहुणे आल्यानंतर आपण पाहुण्याचं स्वागत कसं करतो? या या, बसा बसा. काल तुम्ही स्वागत केलं, मटण आणलं, चिकन आणलं, काय काय आणलेलं आहे. पण तुम्हाला माहितीये का, देव त्या चिकनचा भुकेला नाहीये, देव त्या पैशाचा भुकेला नाहीये, देव कुठल्या गोष्टीचा भुकेला नाही. देव भुकेला आहे तो तुमच्या शरीरामध्ये यायला तयार आहे. कळालंय का तुम्हाला? कळलं तर हालेलुया आमेन. काहीतरी आहे का नाही? बघा, येशू तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे. त्याचं स्वागत करा ना. येशू माझ्या घरामध्ये. हृदय कोण? हृदय काय म्हणायचं? हृदयाला म्हणायचं बाबा त्याला पॅक करून ठेवतो, ताला लावून ठेवतो, कुलूप लावून ठेवतो. बोला ना असं, चला स्टाईल मध्ये बोला ना. येशूला कशाला? हृदयाला कुलूप लावून ठेवतो. कठीण करतो हृदय. माफीच करायची नाही कोणाला, माफच करायचं नाही मला कोणाला. पण येशूने काय शिकवलंय? बोला ना. हे लहान लेकर पुढे पाठीमागं बसा जरा.
काय शिकवलं येशूने? माफ करायचं शिकवलं. बोला ना, शेजारच्याला माफ करायचं शिकवलेलं आहे. ओ तुम्ही येशूला हृदयामध्ये घेणार आहे, येशूचा तुम्ही स्वागत करणार आहे, तर तुमच्याकडे काय आहे? माफी करणार आहे. काय करणार आहे? माफी करणार आहे. तुम्ही आनंदित आहे का? बोला ना मग, जरा बोलले तर मला बरं वाटत ना मग. हा, काय करायला शिकवलंय परमेश्वराने? बोला, माफी करायला शिकवलं. हालेलुया. करायची का नाही माफी? काही लोकांचं नाही माफ करायचं, काही लोकांचं माफच नाही करायचं. अरे येशूला घरामध्ये घेतला असेल, याचा डबल आवाज येतो काय? हा, डबल आवाज येतो. येशूला घरामध्ये घेतला असेल तर तुमच्यामध्ये काय येणार आहे? माफी येणार आहे. ते आहे येशूचं स्वागत. तुमच्यामधून काय निघालं पाहिजे येशूसाठी? येशू माझ्याकडे, माझ्या घरात बस, मी तुझं स्वागत केलेलं आहे. आता हे घर तुझं आहे. आता या घरामधून काय करत आहे? तुझ्या गोष्टी करत आहे. काय काय लोक बघा ना, पती पत्नी असतात ना, आणि त्यांचे लेकरं पण असतात. बरोबर, लक्ष द्या, बोलू नका, लक्ष द्या. पती पत्नी असतात ना, त्यांचे लेकरं पण कसे दिसतात? त्यांच्यासारखे दिसतात. ते म्हणतात सेम पप्पावर गेलेलं आहे, सेम मम्मीवर गेलेलं आहे. कस काय बोलत आहे? कारण की कसं ते लेकरामध्ये कस काय गुण आलेला आहे? आई आणि बापामुळे काय आलेलं आहे? तेच गुण कोणामुळे आलेले आहे? लेकरामध्ये आलेले. तुम्ही आणि मी जर येशूला हृदयामध्ये घेतलेला असेल, स्वागत केलं असेल, तुमच्या घरामध्ये येशू असेल, तर तेच गुण बाहेर येणार. काय निघालं बदस्तापर? येशू काय म्हणत होता? हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाहीये. तुम्ही आणि आपण माफ करत नाहीये. नवरा बायकोचं भांडण जसं भावबंधाचं भांडण. कोणाचं भांडण? नवरा बायकोचं भांडण म्हणजे कोणाचं भांडण? शेजारच्याला म्हणा भावबंधाचं भांडण. असे लावतात ना भांडण, असं रेस, असं बांधाला बांध त्याचा, असा जसा बांध कोरलाय त्याचा. इकडे बघा माझ्याकडे, असं भांडण करतात नवरा बायकोचं. अरे तुझ्यामध्ये येशू असेल, बायकोला माफ कर, सोडून दे, तुझं शरीर आहे. दुसऱ्याचं शरीर आहे का ते? आपण तेच विचार करतो. काही लोक तिकडून आली ती, तिकडून आली ती, तिकडून आली ती, मारून आली तिकडून. अरे आपाप आली का तिकडून ती? सगळे उत्तर आहेत मला तुम्हाला द्यायला, देणार आहे मी तुम्हाला. बायबल मध्ये काय सांगितलं? येशूचं तुम्ही स्वागत केलं असेल. येशू यरूशलेम मध्ये आला. यरूशलेम मध्ये किती लोक बदलले? म्हणा 12 लोक. किती लोक बदलले? बोला ना, एकमेकाला बोला. 12 लोक बदललेले आहे. 12 लोकांनी, काही लोकांनी काय घेऊन आलेले आहे? सावळ्या घेऊन आलेले, बदल दाखवलेला आहे. जर तुम्ही येशू तुमच्याकडे येत असेल तर तुमच्यामध्ये बदल झालेला पाहिजे. काय झालेलं पाहिजे? दरवर्षी टुन्नुक उड्या मारायच्या. दाखव रे, टुन्नुक उड्या. जावळी घेऊन यायची, टुन्नुक उड्या मारायच्या. जावळ्या दरवर आला येशू, येशू, होसाना होसाना होसाना. काय नाटक चालवलंय? बदल करा तुमच्यामध्ये. येशूचं तुम्ही स्वागत तुमच्या घरात केलं असेल तर तुमचं वागणं बदलेल, तुमचं पाहणं बदलेल, तुमचं राहणीमान बदलणार आहे. तुमचे खाणारे विचार काय होणार आहे? बदलणार आहे. तुमचे गलिच्छ विचार काय होणार आहे? बदलणार आहे. कस काय बदलणार आहे? येशू ज्या वेळेस ज्या शहरामध्ये येतो, त्या घरामध्ये येतो, ते घर आणि शहर आणि तो एरिया, तो मन, तो शरीर, ते काय होत आहे? बदलत आहे. काय होत आहे? बदललं पाहिजे का नाही? का भाऊ पती पत्नीचं भांडण? भाऊ बनते का पत्नी? हा, काय करायला सांगितलं? वाचा मत्ती कृषी वर्तमानाचा 6वा अध्याय काढा. 6वा अध्याय आणि 14-15 वचन वाचूया. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. काय शिकवलं? येशूचं तुम्ही स्वागत केलं असेल, येशूचा गुण येणार. कोणाचा गुण येणार? नवरा बायकोला आपण म्हणतो लेकरू तुमच्या सारखं आहे. मुलगा तुमच्यावर गेलाय, बापावर नाक गेलंय, आईवर नाक गेलंय, आणि तुमचं कोणावर नाक गेलंय? तुम्ही येशूला हृदयात घेतलं तर येशूचं काय येणार आहे बाहेर?
बोला ना, येशूचे काय निघणार आहे बाहेर? राग निघणार, चिडचिड निघणार, शिव्या निघणार. बायकोला शिव्या द्यायच्या, 4 नवऱ्याला शिव्या द्यायच्या, मारा करायच्या. एक सिस्टर आहे, नाव नाही घेत त्याची. बायको काय करते? नवऱ्याला चांगला ठोसा देते. हे पाहिजे का? ही प्रीती आहे का? जर येशू तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, घरामध्ये, कुटुंब परिवारामध्ये स्वागत केलेलं असेल, येशू घरामध्ये असेल, तर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल बाहेर येणार आहे. काय येणार आहे बदल? माफ करणारे. हे बायको, 1 वर्ष भाऊबंदकीने चालायची तिच्यावर, 1 वर्ष बोलत नाहीत नवरे बायको संगती. किती वर्ष? 1 वर्ष नवरा बायको संगती बोलत नाही. बायको पण नवऱ्या संगती 1 वर्ष कोर्टामध्ये भांडण आहे. सांगू का तुम्हाला नवरा बायकोचा काय रिश्ता असतो? बायको आजारी पडली म्हणून काय मग तिला सोडून द्यायचं का? काळी नाटी असली म्हणून तिला सोडून द्यायचं का? अरे तुझं शरीर आहे. ज्यांच्या नवरे बायका इथं असते ना, तुम्ही म्हणा तुमचं शरीर आहे. ते काळ असो, गोर असो, कचई असो, ते परमेश्वराने तुमच्यापासून तयार केलेलं आहे. तुमचं शरीर आहे. तुम्ही जर येरुशलेम मध्ये म्हणा, ह्या येरुशलेम मध्ये येशूचं तुम्ही स्वागत केलं असेल, येशू तुमच्या जीवनात असेल, तर चमत्कार घडणार. वाचूया आपण पती पत्नी विषयी. आपण जर पती पत्नी आपल्या हृदयाच्या घरात, आपल्या संसारामध्ये, घरात स्वागत करा येशू आल्याने. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद येतील. प्रेज द लॉर्ड. येशू आल्याने काय येणार आहे? आशीर्वाद येणार आहे. वाचूया आपण उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 18 ते 24 पर्यंत वाचूया. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वन पशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, तिला नारी म्हणावे, कारण प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथं ब्रदर जवळ बसा. त्यांच्या बायबल मध्ये तुम्ही बघा, असं तुम्ही बायबल मध्ये बघा. नाही तर तुम्ही म्हणता पास्टरनी काय मनाचं सांगितलं का? काय मी मनाचं सांगत नाहीये. आलं लेकरं पुढे, हे लेकरं पुढे, इकडे बस, लेकरं पुढे बोला हालेलुया. तर माझा विषय काय होता? पती पत्नी हालेलुया वेगळे नाहीये. म्हणा वेगळे नाहीये. जर तुमच्या संसाराच्या घरामध्ये, तुमच्या पती पत्नीच्या घरामध्ये, तुमच्या लेकरांमध्ये येशू ज्या वेळेस येणार आहे, चमत्कार होणार आहे. असे कितीतरी चमत्कार केलेले येशूने. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलेलं आहे. मी असंच बोलत नाही. हालेलुया बोला. हालेलुया हालेलुया. कृष्ण वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. कृष्ण वर्तमान 19 अध्याय. ते वचन तुम्ही लेडीजचं तुम्हाला सांगणारच आहे, पण चमत्कार होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. चमत्कार काय होणार आहे? होणार आहे. लूक कृषी वर्तमान 19 काढलं का? मी पण काढतो तुमच्यासाठी. 37 वाचा. तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जे मतकृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू. या बायबल मध्ये वाच, फास्ट मध्ये, पटकन लवकर. येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. तेथे जक्कई नावाचा जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू. चमत्कार पाहिलेल्या लोकांनी मोठ्या आनंदाने काय केलेलं आहे? त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याला सांगा स्वागत
स्वागत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या घरामध्ये, आता परत या उत्पत्तीमध्ये, जर तुमच्या संसारामध्ये, जर तुमच्या पती पत्नीमध्ये, जर तुमच्या परिवारामध्ये येशू येणार आहे, तर तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे? महत् कृत्य पाहायला भेटणार आहे. हालेलुया. लेकरांना सांभाळा. हालेलुया. कोणते चमत्कार पाहायला भेटणार आहे? महत् कृत्य. महत् कृत्य म्हणजे काय आहे? मोठ्या मोठ्याने परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहे? कार्य करणार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहे? परमेश्वर करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तो देव तुमच्या घरामध्ये असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला, तुमच्यामधून काय निघणार आहे? माफी निघणार आहे. तुमच्यामधून काय निघणार आहे? क्षमा निघणार आहे. प्रेज द लॉर्ड. पती पत्नी हे वेगळे नाहीये. पण असं करा, पती पत्नी वेगळे नाहीये. वेगळे नाहीये. असं आहे का? एक आहे म्हणा, एकच आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? तिथं वचनामध्ये सांगितलं, 24 मध्ये काय सांगितलं? पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ही दोघे एक देह होत. हा, ती दोघे कशी आहेत? एक देह आहे. किती शरीर आहे? बोला ना. तुम्हाला सांगतो, बोला तुम्ही माझ्यासाठी बोला ना. किती किती शरीर आहेत? एकच देह आहे. पहिल्यांदा बायबल मध्ये सांगितलं, आदामाला काय केलं? आदामाला मातीचं बनवलं. हा 7 मध्ये वाचा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी. हा, मनुष्याला कशाचं बनवलेलं आहे? मातीचं बनवलं. पुरुषाला कशाचं बनवलेलं आहे? मातीचं बनवलं. आणि स्त्रीला कशाचं बनवलेलं आहे? हा, कुठं सांगितलंय? 21 मध्ये वाचा. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली मग परमेश्वराने देवाला गाढ निद्रा आणली आणि देव आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली व तिची जागा त्याने मांसाने वरवलेली आहे. कुठून बनली? स्त्री कुठून आली? सांगा पुरुष लोक, स्त्री कुठून आली? पुरुषाच्या पासळीमध्ये. आज कदाचित तुमची पासळी कुठंतरी परमेश्वरने एखाद्या गावामध्ये जन्मलेली असेल. तिला सांभाळण्यासाठी ते आई वडील आहे. बरोबर, ते आई वडील आहे. मुलीचं नाव अगोदर मुलीच्या नावाच्या पुढे कोणाचं नाव असतं? बापाचं नाव असतं. आणि मग बापाच्या नंतर लग्न झाल्यानंतर कोणाचं नाव येतं? नवऱ्याचं. तर कारण ती कुठून जन्म घेतलेला आहे? तिने बोला ना, कुठून जन्म घेतलाय? समजत का तुम्हाला? कळतंय का? कळतंय का? हा, कुठून जन्म झाला स्त्रीचा? मग तिच्या पुढे कोणाचं नाव येतं? का दुसरं कोणाचं नाव येतं? हा, सांगा ना. कोणाचं नाव येतं? अमुक अमुक डॅश 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 आडनाव. प्रेज द लॉर्ड. तर मला तुम्हाला सांगायचंय, स्त्रीचा जन्म कुठून झालेला आहे? पुरुषापासून. मग तिथून पासून काय झालेलं आहे? सुरुवात झालेली आहे आदाम आणि हवेपासून. प्रेज द लॉर्ड. आणि तिथून पुढे काय झालेलं आहे? प्रजनन काय होत झालेलं आहे? वाढत गेलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे, स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाहीये. तुम्ही म्हणायचं नाही त्या गावातून ती आली, माहेरून आली. त्या आई बापांवर तिने जसं प्रेम केलं तसंच प्रेम कुठं करायचंय? हा, सांगा ना, कुठं प्रेम करायचं आहे? तुम्ही बोलत नाही. मी काही डिस्टर्ब आहे का तुम्हाला? बोला ना मग. हा, बोललं तर मला कळत, मला डिस्टर्ब होतं. मग समजा ती तिकडून आली असं म्हणायचं का? समजा मला एक सांगायचं आहे, ती माहेरून आली, तिथं काही निवळ ते आई वडील तिला सांभाळायसाठी आहे. किती वर्ष? 18 वर्ष आहे, कधी कधी 21 वर्ष आहे. त्याच्यानंतर ती कुठे येत आहे? नवऱ्याच्या घरी येते. कारण की ते तिचं हक्काचं घर आहे. नवऱ्याचं घर काय आहे? तिचं हक्काचं घर आहे. आणि त्या हक्काच्या घरात ती येते. आल्यानंतर आपण काय करत आहे? नवरा आणि बायको एकमेकांसाठी काय करत आहे? महिना 2 महिने मारामाऱ्या, ठोचा ठोच्या, रागारागी, चिडाचिड करत आहे. एक शरीरामध्ये होणार आहे का? जर तुमच्यामध्ये येते, बाजूला ठेवून दे तिकडं, पुढे डॉक्टर प्रेमी आणि इकडं. प्रेज द लॉर्ड. नवरा मध्ये भांडण बिंडण होत आहे, याचं कारण काय? येशू नाहीये. कोण नाहीये? बोला ना. येशू नाही. सगळे उभं राहू आपण सगळे. कोण नाही आपल्या जीवनामध्ये? येशू नाहीये. येशू नसल्यामुळे काय होत आहे?
भांडणं होत आहे, ठोसाठोसी होत आहे, 1-1 वर्ष नवऱ्या संगती, 2-2 वर्ष बायको संगती काय करत नाही, बोलत नाही, कोर्टामध्ये जात आहे, इकडे भांडण जात आहे, तिकडे भांडण जात आहे. याचं कारण असं आहे की आपलं येशूला आपण आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये स्वागत केलेलं नाही. लग्नाच्या दिवशी तरी बोलवलं का येशूला आपण? हा, लग्न करतो का कोणत्या पद्धतीने? प्रेज द लॉर्ड. लग्नाला काही लोक फक्त लग्न म्हणतात, नाचतात पिक्चरच्या गाण्यावर. देवाला हे पिक्चरचे गाणे आवडतात का? नाही. प्रेज द लॉर्ड. येशूचं स्वागत जर तुम्ही केलं असेल, आमेन. घरामध्ये केला असेल, तर तो तुमच्यासाठी झाबळ्याचा रविवार. आमेन. हालेलुया. आजचा रविवार येशूला रोज स्वागत करा आपल्या घरामध्ये. येशूला काय करायचं? असं छातीवर हात ठेवून मला बोला ना. रोज स्वागत करायचं आपल्या घरामध्ये, मनामध्ये रोज स्वागत करायचे, विचारांमध्ये विचार बदलायचे. आपल्याला काय करायचे? विचार तुमचे कधी बदलणार आहे? ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचणार आहे, प्रार्थना करणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? विचार बदलणार आहे. ज्या परिवारामध्ये देव असतो तो परिवार काय आहे? आशीर्वादित आहे. आदम आणि हव्वाला कोणी बनवलं? नवरा बायकोला कोणी बनवलं? परमेश्वर. माहेरला असते तर ते पण तिचे काय आहेत? बायकोचे. स्त्रियांनी इकडे बघा माझ्याकडं. माहेरला तुमचे आई वडील आहेत ना, ते त्यांनी तुम्हाला ती फासळी काही दिवस आई बापांनी सांभाळली. त्याच्यानंतरची पुढची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची आहे. आणि नवऱ्याचे आई वडील ते पण तुमचे काय आहेत? आई वडीलच आहे. ते पण काय आहे? आई वडीलच आहे. तुमच्या नवऱ्याला कोणी जन्म दिला? त्यांनी जन्म दिलेला आहे. त्यांच्याद्वारे ते पण तुमचे काय आहेत? आई वडील आहेत. त्यांना पण काय करायचं? आपल्याला सांभाळायचे. त्यांच्या परिवाराला पण काय करायचं? आपल्याला सांभाळायचे. त्यांची आपल्याला काय करायची? त्यांची आपल्याला काळजी घ्यायची. बसा खाली. काय करायचं? आपल्याला काळजी घ्यायची. काही बायका म्हणतात, जा आम्हाला तुझे घरचे आम्हाला सांभाळायचे नाही. तसं चालत नाहीये. तुम्ही किती शरीर आहेत? एक देह आणि एक शरीर आहे. आणि तुमच्या संसारामध्ये देव असेल ना, तर तुमच्या संसारामध्ये कोणी डिवोर्स करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची क्षमा पाहिजे. क्षमा नाही करत. तिने ऐकलं नाही. अरे तिने ऐकलं नाही म्हणजे काय? कोणाचं शरीर आहे ते? काय आपण बायकोला टोपणे देत बसतो. काय देत बसतो? हा, तू तिकडून आलीस. अरे तिकडून आले असं खबरदार. तिकडून आलेली नाहीये. कोणाच्या शरीरातून आली बायको? कुठं सांगितलंय? मी सांगतो का मनाचं? वाचा बायबल. कुठून आली स्त्री? बायबल मध्ये सांगितलं 21 वचनामध्ये. वाचा मोठ्याने. तेव्हा आदम म्हणाला, आता मात्र ही माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण हिला नारापासून बनवले आहे. हा, हिला नारी म्हणावे म्हणजे आदमाची फासळी काढली आणि फासळी काढून तिची काय तयार केलेलं आहे? बोला हालेलुया. बोला हालेलुया. स्त्री कोणापासून तयार झालेली आहे? पुरुषापासून झालेली आहे. म्हणून आज तुम्ही येशूचं स्वागत करत असेल तर आपल्या बायकोवर प्रीती करणार. येशू जर तुमच्या हृदयात असेल, तर येशू तुमच्या जीवनात असेल, येशूचे महत्कृत्य तुमच्या जीवनात असेल, तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या शरीरावर काय करणार आहे? प्रेम करणार. तिथं स्पष्ट सांगितलं की हाच तो मत्ते कृषी वर्तमान 19:5-6 वाचा बरं फास्ट मध्ये. व म्हटले, याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होती. यामुळे ती पुढे 2 नव्हे तर एक देह अशी आहे. एक देह आहे. दोघं आहेत का? हा, स्त्री आणि पुरुष दोघं आहेत का? बोला ना. दोघं नाहीये. या दोघांना बनवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. या दोघांची निर्मिती कुठून झालेली आहे? परमेश्वरापासून झालेला आहे. म्हणून आज आपल्या घरामध्ये परमेश्वर असेल, आज आपण परमेश्वराचं स्वागत करत असेल, आज आपल्याला रोज देवाचं स्वागत करायचं आहे. रोजच आपल्या घरामधून, वागण्यातून, बोलण्यातून, पाहण्यातून कोण बाहेर निघाला पाहिजे? देव बाहेर निघाला पाहिजे. कोणाच्या प्रतिरूपाचे? आपण जनावराच्या प्रतिरूपाचे आहेत का? देवाने तुम्हाला मला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. बायबल मध्ये सांगितलेलं आहे. एक 26 वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा
व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या? देवाच्या प्रतिरूपाचे आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्त्री आणि पुरुष कोण किती आहेत? एकच आहेत. म्हणून आजपासून एकमेकाला नाव ठेवायचे का? हा, नवऱ्याला म्हणायचं का तुझं काळ नाक आहे, बायकोला म्हणायचं का तू नकट्या नाकाची आहे, असं आहे तसं आहे, बोलायचं का? का नाही बोलायचं? कारण की परमेश्वराने तुम्हाला मला बनवलेलं आहे. हे काम कोण करतं? शैतान करतं काम. कोण करतं? शैतान काम करतं. हे तू काळीच्या दिसाला, हे तू गोरी, तू बुटकीच आहे, ओ तू ठेंगणीच आहे. हे कोण काम करत आहे? शैतान काम करत आहे. जर तुम्ही यरूशलेममध्ये ज्याप्रमाणे यरूशलेमच्या लोकांनी येशूचं स्वागत केलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये येशूचं तुम्ही स्वागत करत असेल तर तुमच्यामधून काय निघणार आहे? चांगलंच निघणार आहे. आज यरूशलेम इस्रायल मधून काय निघतंय? हा, काय निघतं? बोला ना. इस्रायल मधून काय? खेळी मारेन मी, गपचित बसायचं. हा, इस्रायल मधून काय निघतोय? हा, काय निघतोय? उत्तम गोष्टी निघत्या. एका एका झाडाला कितीतरी काय होतं त्या ठिकाणामधून? 12 फळे येतात. बघा ना किती फळे येतात. शेजाऱ्याला सांगा 12 फळे येतात. आपल्याला किती फळे येतात काय माहिती? आपल्याला पण चांगले फळ आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर येशूला तुम्ही स्वागत केलं असेल तर तुम्ही घरामध्ये पण प्रेम करा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घरच्या लेकरांवर प्रीती करणार, बायकोवर प्रीती करणार. आता हे बायको कुठून आले आता तुम्हाला समजलं ना सगळं. हा, मग आजपासून म्हणायचं नाही तू तिकडून आलीस, तिकडून आली नाही. बायकोने सरळ सांगायचं बाबा तिकडून मी आलेली नाहीये, मी तुझ्या फासळीमधून आलेली, तुझीच फासळी. काय म्हणायचं तर बायकांनी? बोला ना, काय म्हणायचं? मी तुझ्या शरीरामधून आलेले, मी इकडून तिकडून आलेलो नाहीये. बरोबर. आणि नवऱ्याने पण काय करायचं? की आपली फासळी म्हणून तिला काय करायचं? जीव लावायचं. बघा लागलं तर काय करतो आपण स्वतःला? ओ पट्टी बांधतो, इकडं एवढं मोठी पट्टी बांधतो, लोकांना दाखवा किती एवढी मोठी पट्टी बांधतो, एवढी मोठी. काय का लोक शायनिंगला पट्टी मारते. तसं करायचं का? हा, शायनिंग मध्ये फिरवा. लोकांपुढे काय करा? आपल्या बायकोला शायनिंग मध्ये फिरवा. ओ त्या लोकांना सांगा ही काय आहे? माझं हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. गर्वाने सांगा. घरचे म्हणतात अरे तुझी बायको अशी, त्याला म्हणा शांत बस. काय म्हणायचं? शांत बस. त्याला वचन नाही दाखवायचं, शांत बस म्हणायचं. मला पण म्हणायचे काय तुझी बायको अशी आहे तशी, मी म्हणतो शांत बसा. कशातलं हाड आहे ते कसं पण आहे ते माझ्यासाठी दिलंय परमेश्वर. हा, बायको कोण देतंय? तुम्ही निवडायला गेलं तर तुम्हाला पडतात तोंडावर पडतात. मग हा, काय काय लोक दुसरीच हड्डी जॉईंट करायला पाहतात. अरे बाबा तुझी बरगडीची हड्डी ती तुलाच बसणार आहे, ती शोध ना. दुसरी कशाला शोध? मोठी शोधतात हड्डी. बसल हड्डी समजा हड्डी काय मोठं आहे का? ही हड्डी एवढी एवढी हड्डी बरं काय, एवढी एवढी हड्डी निला मोठी हड्डी बसायला पाहते. त्यावर ती आणलं ती बॉटल आण इकडे बाळा. हा, ती बॉटल एवढी मोठी हड्डी बसवते, चालणार आहे का? हा, अरे इन्फेक्शन होईल. काय होईल? बोला ना शेजारच्याला. इन्फेक्शन होईल, पू होईल. दुसरी हड्डी जॉईंट करायला गेला तर काय लोक अशीच आहेत. बायको असून दुसऱ्या हड्ड्या जॉईंट करते. आणि बायका पण तसेच काय काय बहिणी. नवरा असून दुसरीकडे जाऊन म्हणते तू मी तुझी हड्डी, बळत जाते. काय म्हणते? मी तुझी हड्डी. हा, काय काय लोक एका हड्डीने जमत नाही त्यांना, एका बायकोत जमत नाही त्यांना. 3 बारकड्या लावतात. आता ते कुठं लावायचे जॉईंट करायच्या? एक पासळी काढलेली ना ती तिथंच जॉईंट होईल ना. मग एक्स्ट्रा कुठं लावायचं? वरती लावायचं की इथं पुढं पोटाच्या पुढं? हा, सांगा ना, बोला ना. तर बायबल मध्ये सांगितलं किती फसली काढली. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रिप. काय म्हणतात? बरगडीला काय म्हणतात? रिप्ट म्हणतात. रिप्स. रिप्स म्हणतात. हा, किती लावायची हड्डी? एकच रिप लावा. हा, किती हड्ड्या काढल्या त्याच्यामधून? चला हड्ड्याचा विषय चला.
ती हाडी कशी पण असो, तिला प्रार्थना माहिती नाहीये, आराधना माहिती नाहीये, काय नाहीये, काय माहिती नाहीये, पण तरी पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिला ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. ही ज्यावेळेस तुमच्या घरी मध्ये येते बायको, किती लोक माझ्या बरोबर आहे, इकडे बघा, फोन कडे लक्ष नका, फोन बंद करा. जर आता नवीन जे आपल्याकडे येते, हाडी जॉईंट झाली, आपलं नवीन लग्न झालंय, किती लोकांचं लग्न झालेलं आहे, कारण हातवरती करा. हाडी आता नवीन जॉईंट झालेली आहे, मग तिला जॉईंट व्हायसाठी तिची काय करावं लागेल, तुम्हाला काळजी घ्यावं लागेल. नवीन जखम आहे, तिथे ऍडजस्ट व्हायला तिला काय करावं लागेल, तुम्हाला थोडी नवऱ्याला काय करावं लागेल, काळजी घ्यावं लागेल. काय लोक म्हणतील, अरे तुझी बायको अशी कशी आहे, तुझी बायको काम करीत नाहीये, तुझं असं करत नाही. त्याला म्हणा थांबा, जरा ऍडजस्ट होत आहे, ती काय करायचं आहे, इथं बसायला थोडं काय टाइम काय होणार आहे, टाइम लागणार आहे. कस काय टाइम लागणार आहे, ज्या वेळेस ती पासळी कितीतरी दिवस आई बापाकडे होते, मग आता ती तिकडून इकडे आलेली आहे, इकडे आल्यानंतर तिला काय होणार आहे, ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागणार आहे. हालेलुया, बरं हालेलुया. मग ती शरीरामध्ये ज्या वेळेस ऍडजस्ट होणार आहे, त्यावेळेस तिला समजणार आहे, माझ्या शेजारी एक हाडी आहे, माझ्या या शेजारी पण हाडी आहे, मला सासरा पण आहे, पण तो माझाच आहे, ओ सासू पण आहे, ती माझीच आहे, ओ हे नातेवाईक आहे, ते नातेवाईक माझेच आहेत ते सगळे. प्रेज द लॉर्ड. जरा बरगडीला हात लावून बघा, इथं बरगडे असते, बरोबर आहे का नाही. ऍडजस्ट झाल्यानंतर तिला कळेल, तुम्ही सांगायचं, अरे बाबा ही शेजारची तुझी आटी आहे, ही असं आहे. कोणी शिकवायचं, नवऱ्याने शिकवायचं. प्रेज द लॉर्ड. मग दुसऱ्याचं ऐकून काय करायचं, म्हणायचं कारण ही माझी मी गोरा आहे आणि काळी दिसते, आता मग कसं काय. अरे पण कशी असू दे, तुझ्या देवाने दिलेली तुला ती आटी तुला जपावच लागत. दुसरी तर तिथं बसू शकत नाही, दुसरी बसायला गेली तर ती काय होणार आहे, सेफ्टी होणार आहे, तिथं प्रॉब्लेम होणार आहे, तिथं पू होणार आहे, जखम वाढणार आहे, तो मरून जाईल. काय लोक मरत आहेत, मग मरतात का नाही, आत्महत्या करतात. मग कोणती माझी बायको गेली निघून, आत्महत्या. अरे बाबा तू डुप्लिकेट लावली होती म्हणून ती गेली निघून, ओरिजिनल लावली असती तर गेली असती का. तुम्हाला ओरिजिनल बायको ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये, खूप महत्वाचं, आता ओरिजिनल जे हाडातलं हाड, मांसातलं मांस ज्या वेळेस तुमच्याकडे येणार आहे, हो त्यावेळेस सेफ्टी होणार नाहीये, त्यावेळेस गलत काम होणार आहे, त्यावेळेस तुम्ही आणि मी हक्क होणार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. किती लोकांना कळतंय, समजतंय. ओरिजिनल बरगडी आली, बायको आली, ती तुमच्या उन्हात काम करेल, तुमच्या संगती. कशासाठी काय करेल, कुठं काम करेल, उन्हात काम करेल, तुम्हाला साथ देईल, हो तुमचा पैसा काय करेल, जपून ठेवील, हो तुम्हाला रोज सकाळी वॉलेट तुमच्या खिशात येईल, त्याच्यानंतर डबा मिळेल, तुम्हाला पाणी मिळेल, तुमच्या पुढे करेल. याचा अर्थ म्हणजे काय आहे, याचा अर्थ म्हणजे ती तुमच्या हाडातलं हाड आहे आणि मांसातलं मांस आहे, म्हणून तर प्रेम उत्पन्न होत आहे. म्हणून प्रेम उत्पन्न होत आहे. कारण किती सगळ्यात महत्वाचं तुमची हाडी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तिच्यामधून काय निघत, त्या बाई त्याच्यामधून प्रेम निघत आहे. आणि तुमच्यामधून पण बायकोला काय निघालं पाहिजे, प्रेम निघालं पाहिजे. ही साडी आणू का बाबा, ही साडी, चल काळी असू तर काळी तुझ्या चांगली दिसल तुला. ही अशी साडी आहे, पांढरी साडी चांगली दिसल. हे कसं आहे, चांगला दिसल. कारण की ते कशातलं हाड आहे, आपल्या शरीरातला हाडातला हाड आहे, मांसातलं मांस. आपण कसे दिसतो आणि कसे काय नाही दिसत, नवरा बायको लोकांशी काय घेणं देणं नाही आपल्याला. लोक 10 वेळेस जर म्हणतात ही बायको तुला शोभत नाही, आता लय फॅशन निघाली, ही बायको ना दुसरी आण, त्याला म्हणा तू शांत बस, हे माझं हाड आहे, हे ऍडजस्ट होत आहे. हळूहळू ते दिसन भारी. हळूहळू तुम्हाला पण काय वाटू लागल तिच्याबद्दल प्रेम वाटू लागल. हे म्हणतात अरे नको बाबा, ही माझी बायको, माझे हाड आहे, काय म्हणा स्टाईल करा, माझं हाड आहे, माझं हाड आहे म्हणून उन्हात माझ्या बरोबर काम करत आहे. दुसरं हाड असलं तर उन्हात काम नाही करणार, ते पळून जाईल, ते म्हणून कोर्टात जाईल. ते कुठं जाईल, ते कोर्टात जाईल. मग बघा काय काय लोकांचे दिवस होतात, लय दिवस होतात.
अरे बाळा तू मोठी हाटी जॉईन केली, हा तुझी हाटी जॉईन नाही केली. तुझी आज हाटी असती तर ती तुझ्या संगतीत असते. काय काय नवरा बायको बघा सगळे संगतीत असतात, शॉपिंग करायला संगतीत असतात, घरी जेवण करायला संगतीत असतात, रेसिपी एकमेकाला काय करतात संगतीत सांगतात. हे कुणी तयार केलेलं आहे, वाचा ना परत. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही तुमच्या बायकोला ओळखायचंय, तुम्ही तुमच्या नवऱ्याला ओळखायचं. कसं? बायबल मधून आदामाने काय केलेलं आहे? आदाम झोपेमधून उठला आणि उठल्यानंतर त्याला मस्त काय दिसलं? अचानक बायको दिसली. त्याला कुठून आली? त्याला मग नंतर कळलं, अरे परमेश्वराने केलंय. बायको कुठून मिळती? नवरा कुठून मिळतो? बरं, तिला कुठून नवरा मिळाला? परमेश्वराकडून. दोघांना कुठून मिळालं? देवाकडून मिळालं. अचानक तर झोपेतून उठला, झोपेतून उठल्यानंतर अरे लगेच मॉडेल पाहिलं. कोण पाहिलं? सरप्राईज. परमेश्वर तुम्हाला देतो सरप्राईज. मला सरप्राईज. बायको शोधायला इकडे तिकडे जायची गरज नाही, परमेश्वर सरप्राईज करतो. काय करतो बोला ना? सरप्राईज. कोण देत आहे सरप्राईज? परमेश्वर देत आहे. ज्या वेळेस आदामाने डोळे उघडले, डोळे उघडल्यानंतर त्याच्या पुढं एक त्याच्याच हाडातलं हाड त्याला दिसलं आणि त्यानंतर म्हटलं, ही माझी हाडातला हाड आहे. जोपर्यंत तुम्ही बायकोला, बर का नवरे, जोपर्यंत तुम्ही बायकोला म्हणत ही माझी हाडातलं हाड आहे, मांसातलं मांस आहे, तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद नाही. हालेलुया. कमी येऊ राहिला का भानगडे? हा सांगा बरं, काय झालं होतं? माझ्या पप्पाने मला करून दिली काळी बायको. काय म्हणतात? माझ्या पप्पाने करून दिला असं नाका असलेलं. अरे बाबा, तो कोणाच्या रूपाचा आहे? परमेश्वराच्या रूपाचा आहे, परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. त्या स्त्रीला परमेश्वराने कलर दिलेला आहे, त्या पुरुषाला कलर कोणी दिलेला आहे? पण एक महत्वाचं, जी बाई पुरुषाच्या हर एक कामामध्ये, संसारामध्ये साथ देती, ती परमेश्वरापासून आलेल्या असते. आणि जो पुरुष आपल्या बायकोला मरूपर्यंत साथ देतो, तो कुठून आलेला असतो? देवापासून. आणि जे पती पत्नी, आता खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. जे पती पत्नी, लेकराकडे लक्ष नका देऊ, जे पती पत्नी हो सगळ्यात महत्वाचं देवाचं स्वागत करतात, त्यांचा संसार आशीर्वाद. काय आशीर्वाद आहे? संसार आशीर्वाद आहे. संसारामध्ये तुम्हाला लेकरं होणार, लेकरांचे लेकरं होणार, ते वाढ होणार आहे. त्यांच्यामध्ये काय येणार आहे? देवाचं भय येणार आहे, अर्पण येणार आहे, प्रार्थना येणार आहे, उपास येणार आहे, देवाच्या हर गोष्टी त्यांच्यामधून येणार आहे. आता आदाम हवेला काय झालं माहितीये का? 2 मुलं झाले. म्हणा 2 मुलं झाले. एकाचं नाव काईन, एकाचं नाव काईन. म्हणा चला साथ करा. एकाचं नाव काईन, सेकंड नंबर काय आहे? हाबेल. पाचा त्याच्यामध्ये काय झालं? एका मोठ्या भावाने आपल्या लहान्या भावाचा काय केला? खून केला. पण आज बायबल मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्याकडून परमेश्वरासाठी 4था अध्यायामध्ये, 4था अध्याय आणि 3 वचनापासून वाचूया. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याच्या अर्पण याचा आदर केला, पण कायन व त्याच्या अर्पण याचा आदर त्याने केला नाही. म्हणून कायन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि आता लक्ष द्या. जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या पती पत्नीच्या घरामध्ये देवाचं तुम्ही स्वागत केलेलं असेल, देव तुमच्या हृदयामध्ये राहत असेल, तर तुमची संततीमध्ये काय येणार आहे? देवाचं भय येणार आहे. कोणाचं भय येणार आहे? बोला, कोणाचं येणार आहे? देवाचं भय. तुम्ही आहेत का माझ्याबरोबर? इकडे बघा. कोणाचं भय येणार आहे? देवाचं भय येणार आहे. आता आदाम आणि हवा असा डबल आवाज येतो का? नाही ना? बरोबर आहे ना? हा, आदाम आणि हवा. आदाम हवेला लेकरू झालं, काईन आणि हाबेल. तर बायबल मध्ये सांगितलं की हाबेलने काय केलेलं आहे? हाबेलने आपल्या कळपातील
प्रथम जन्मलेलं म्हणजे त्यातला पुष्टातलं पुष्ट काही अर्पण आणले परमेश्वराने. हाबेल व त्याच्या अर्पणाचा आदर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आदाम आणि हवेला परमेश्वराने काय गिफ्ट दिलं? त्यांच्यामधून काय आलेलं आहे? परमेश्वराला अर्पण देणारा मुलगा जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोण जन्म झालेला आहे? चांगला व्यक्ती काय झालेला आहे? जन्मलेला आहे. ठीक आहे, आदम हवेने पाप केलं. पाप केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? शाप आलेला आहे. पाप केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? हो, आजार आलेला आहे, अनेक गोष्टी आलेल्या आहे. तो विषय नाही आपला. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे की हाबेलाने काय केलेलं आहे? उत्तम अर्पण केलेलं आहे. हाबेल कोणाचा मुलगा आहे? कोणाचा? पण आदम आणि हवेचा. जर तुमच्या घरामध्ये देव राहत असेल तर देव राहिल्यामुळे आज सगळ्यात महत्वाचं तुमचे लेकरं पण काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. आणि पुढे बायबल मध्ये असं सांगितलं, 4 अध्याय 25 ते काही वचन, आदामाने आपल्या बायकोस पुन्हा आणले. तो मुलगा मेला. हाबेल काय झालेला आहे? मरण पावला. कुणी मारलं? कायनाने मारलं. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे काय सांगितलं? आदामाने आपल्या बायकोस पुन्हा आणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. म्हणाले, कायनाने हवेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे आपत्ती दिले आहे. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनुष असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना. आदामाला दुसरा मुलगा झालेला आहे, त्याचं नाव काय आहे? शेत. आणि त्या शेताला पण अजून काय झालाय? मुलगा हानोक झालेला आहे. तेव्हापासून लोक काय करायला लागलेला आहे? प्रार्थना करायला लागलेला आहे. जर देव तुमच्यामध्ये जन्मणार आहे, प्रेज द लॉर्ड, तर त्याचे गुण कोणामध्ये येणार आहे? तुमच्या पिढ्यान पिढ्या येणार आहे. जर देवाला तुम्ही जन्म घेऊ देत नसेल, पती पत्नीच्या संसारामध्ये जन्म घ्या, स्वागत करा. आजचा विषय काय आहे की खरा जावळ्याचा रविवार. खऱ्या जावळ्याचा रविवार. खऱ्या जावळ्याचा रविवार म्हणजे जर तुमच्या पती पत्नीमध्ये देवाचं भय असेल, तुम्ही एकमेकाला माफी मागत असेल, एकमेकाला क्षमा करत असेल, तर तुमच्यामध्ये कोण आलेलं आहे? येशूचं स्वागत झालेलं आहे. कोणाचं स्वागत झालेलं आहे? येशूचं. प्रेज द लॉर्ड. आता आपण वाचूया लूका वर्तमान 19 19:37 मध्ये. तो जैतुनाच्या डोंगराच्या उत्तरणेवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जे मत्कृती त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. येशूला आपल्या हृदयात, आपल्या जीवनात, आपल्या मनात, बुद्धीत हर एक ठिकाणी येशूला काय करायचं आहे? बोलवायचंय. कोणाला बोलवायचंय? येशूला ज्यावेळेस आपण बोलवणार त्यावेळेस लोकांनी काय केलं? येशूचं स्वागत केलं त्या ठिकाणामध्ये. त्या वचनामध्ये तिथं वाचा ना, 19 आणि 38 पासून वाचूया. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. नाही 28 पासून वाचा. 19 या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमाकडे जात असता स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगी व बेतानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताना ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळले ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. येशूच्या स्वागतासाठी यरूशलेमच्या लोकांनी काय दिलं? गाढव दिलं. काय केलं? शिंगरू दिलं. किती वचनामध्ये सांगितलं? 30 वचनामध्ये सांगितलं. तुम्ही समोरच्या गावात जा, शिष्यांना पाठवलं. शिष्यांनी काय केलं पाहिजे? येशूसाठी काय आणलं पाहिजे? शिंगरू आणलं पाहिजे. आपण आणि शिंगरू आणलंय, बरोबर. येशूसाठी, येशूला लोकांची काय आहे? गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला येशूला कशाची गरज आहे ते आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे आपल्याला.
आज तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला कुणीतरी आणले, Yes. बरोबर आहे का? कुणीतरी आणले आपल्याला इथं. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला पण कोणाला तरी काय करायचं आहे? आणायचंय. आपण येशूला, लोकांची गरज आहे. येशू लोकांना पापामधून बाहेर काढण्यासाठी तयार आहे, आजारामधून काढण्यासाठी तयार आहे, व्यभिचाराच्या पापामधून काढण्यासाठी तयार आहे, हर एक चुकीच्या गोष्टीमधून, हर एक त्रासातून, हर एक आजारातून येशू काढण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला मला काय करायचं आहे? त्या लोकांपर्यंत जाऊन काय करायचं? त्या लोकांना कोणाकडे आणायचं आहे? येशूकडे आणायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे आणणार आहे, त्यावेळेस येशू त्यांना काय करणार आहे? बरं करणार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. कोण बरं करणार आहे? येशू बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला गाढव मिळालं का आपण ते गाढवच घेऊन गायब होतो. कशाला येशूकडे न्यायचं? काही लोकांना पैसा मिळाला, कशाला द्यायचं येशूला पैसा? काही लोकांना नोकरी भेटते, नोकरी मागच पळत बसतात, कामच करत बसतात. कशाला रविवारी जायचं प्रार्थनेला? रविवारी कामं निघत आहेत त्याला. प्रेज द लॉर्ड. अरे येशू आला तुझ्या जीवनामध्ये म्हणून काय आलेलं आहे? तुला काम आलेलं आहे. येशू आल्यामुळं तुझ्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? संपत्ती आलेली आहे. येशू आल्यामुळं तुझ्या जीवनामध्ये हर एक प्रकारचे बरकती आलेले आहे, हर एक प्रकारचा आनंद आलेला आहे, हर एक प्रकारच्या काय आलेला? शांती आलेली आहे. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. येशूकडे आल्यानंतर येशूकडे काय आणलेलं आहे? त्यांनी शिंगरू आणलं. किती लोक म्हणतात गाढव आणलं. गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू आणलेलं आहे. आणि त्या शिंगरावर बसून येशू ख्रिस्त कुठं आलेला आहे? यरूशलेम मध्ये आलेला. तुमच्याद्वारे कुठंतरी येशू काय झालं पाहिजे? पोहोचला पाहिजे. आज एकाच जणांचं काम नाही, आपल्या सगळ्या जणांचं काय आहे? काम आहे. आपल्यामुळे येशू कुठंतरी काय झाला पाहिजे? पोहोच झाला पाहिजे. येशूच्या गाढवाद्वारे कुठं पोहोच झालेला आहे? यरूशलेम मध्ये पोहोचलेला आहे. पण गाढवाच्या अगोदर कोण गेलं? शिष्याने गाढवात आणलं नसतं तर तुम्ही आहे का नाही शिष्य? विश्वास ठेवतात म्हणल्यावर तुम्ही, मी कोण आहे? शेजारच्याला म्हणा तुम्ही शिष्य आहे. तुम्ही जर विश्वास ठेवता तर येशूचे काय बनले? लेकरू प्लस शिष्य बनलेला आहे. शिष्य लोकांनी काय करायचंय? शिंगराला आणायचं आहे. आणि शिंगरू बसून आल्यानंतर काय होणार आहे? येशू येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणावर बसून येणार येशू? शिंगरावर बसून येणार. आणि शिंगरावर बसून आल्यानंतर काय करणार आहे? महत्कृत्य करणार आहे. कोणते कृत्य करणार आहे? महत्कृत्य, चमत्कार करणार. आता आम्ही चमत्कार करतो का? आम्ही चमत्कार करत नाहीये. चमत्कार करणारा कोण आहे? देवाचा आत्मा काय करत आहे? चमत्कार करत आहे. देव काय करत आहे? चमत्कार करत आहे. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणामध्ये बायबल मध्ये सांगितलं की 37 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय महत्कृत्य त्यांनी पाहिली होती. त्या सर्वांमुळे आनंद करून उंच स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले. उंच स्वराने महत्कृत्य झालेलं आहे तिथं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी येशूसाठी गाढव दिलं का तुम्ही? कधी येशूसाठी तुम्ही चर्चसाठी खर्च केला का तुम्ही? कधी बाळकासाठी तुम्ही खर्च केला का तुम्ही? काय करतो आपण येशूसाठी? येशूला आपल्याला वेळ नाहीये. येशूला येशूच्या ज्या आराधना असती, प्रार्थना बुडून आपण काय करत आहे? कामाला जात आहे. काय करतो? बायबल मध्ये सांगितलं यरूशलेमच्या लोकांनी तिथं गाढव दिलेला आहे. काय दिलेलं आहे? गाढव दिलं. त्याच्यानंतर काय दिलं? कुणी वस्त्र आणले. 19:36 मध्ये वाचा. कुणी वस्त्र वाटेवर येशूसाठी वस्त्र पसरित होते. काय करतो तुम्ही येशूसाठी? मी आपण किती लांबून येतो, काय करतो याला महत्व नाही. आपण येशूसाठी काय करतो? प्रेज द लॉर्ड. वाचा ना त्याच्यामध्ये. आणि जसा तो पुढे चालला तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. 36 वचनामध्ये काय सांगितलं? की जसा तो पुढे चालला तसतसे लोक आपले वस्त्र
वाटेवर पसरित होते. आपलं स्वतःच काहीतरी काय दिलं पाहिजे, बलिदान दिलं पाहिजे येशूसाठी. स्वतःचं बलिदान देणारे लोक कोण आहे? येशूसाठी त्याचे पहिले शिष्य आहे. 12 प्रेषितांनी येशूसाठी काय दिलेलं आहे? स्वतःचा काय दिलेला आहे? प्राण दिलेला आहे. लोकांचं आणून नाही दिलं, लोकांचे वस्त्र नाही आणले, कोणाचे वापरले? तुम्ही स्वतः काहीतरी येशूसाठी केलं पाहिजे. म्हणा हा छातीवर स्वतः काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. येशूसाठी काय पाहिजे? येशूला जागा पाहिजे, देऊन टाका. गाडव पाहिजे, देऊन टाका. हा 4 व्हीलर पाहिजे, सेवेला देऊन टाका. 2 व्हीलर पाहिजे, देऊन टाका. स्वतःसाठी आपण कर्ज करीत बसतो, स्वतःसाठी कर्ज काढतो, लोन काढतो, सगळं करतो. देवासाठी काय? देवाला बोलवा, कर्ज होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. देव जर आपल्या जीवनामध्ये असेल तर कर्ज होणार नाहीये, ऋण होणार नाहीये. एकदम सगळ्यात महत्वाचं, सगळे दिवस तुमच्यासाठी कशाचे असणार आहे? आशीर्वादाचे असणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. कंटाळा आलाय का? हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं येशूसाठी त्यांनी काही लोकांनी गाढव दिलं, काही लोकांनी काय पसरवलेलं आहे? वस्त्र पसरवलेले आहे. हे काय? येशूवर असणारं प्रेम आहे. बोला कोणावर असतं ते प्रेम? देवावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही कधी संडे बुडवणार नाही. देवावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही वस्त्र आणणार आहे. देवावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही देवासाठी गाढव काय तुमची कुठली संपत्तीचा प्रकार असू द्या, हो तुम्ही येशूसाठी काय करणार आहे? देऊन टाकणार आहे. येशूसाठी तुम्ही पुढे आणि मागे पाहणार नाही. येशूसाठी तुम्ही करून टाकणार आहे. 12 प्रेषितांनी काय केलं? हो त्याचा प्राण येशूसाठी देऊन टाकलेला आहे. आपण 10च्या 11ला येतो. काय प्रेम आहे तुमचं? प्रेम आहे का? बोला ना. उशीर आलेले लोक, प्रेम आहे का तुमचं? नाही. तुमचं देवावर प्रेम असेल तुमची घरी प्रार्थना होईल. तुमचं देवावर प्रेम असेल, हो तुम्ही लवकर येणार आहे. तुम्ही बायबल मध्ये सांगितलं, योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये म्हणून. त्याला सार्वकालिक जीवनासाठी देवाचं तुमच्या माझ्यावर एवढं प्रेम आहे, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे. आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला, स्वर्गात घेतला गेला, तो परत येणार आहे. जर तुमचं माझं देवावर प्रेम असेल तर काय करणार आहे आपण? हा कामाला महत्व देणार नाहीये, देवाला महत्व देणार. रोज 10 वाजता तुम्ही इथे येताल तर मी समजेल तुमचं देवावर प्रेम. प्रेज द लॉर्ड. गाढवावाल्याला कळालं हा येशू माझ्यासाठी मरणार आहे. गाढवावाल्याला कळालं, ज्यांनी गाढव दिलं ना, शिंगरू जर दिलं ना, त्या व्यक्तीने शिंगरू दिलं ना, त्याला कळालं हा तारणार आहे. त्याला कळालं असेल हो हा मला वाचवणार आहे. त्याला कळालं असेल याला जर मी दिलं तर मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. तुम्हाला मला कळालं पाहिजे आपण ह्याच्यासाठी काय केलं तर आपल्याला आनंद. सगळं देणारा कोण आहे? बघा ना, देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कुणी गाढव दिलं, कुणी वस्त्र पसरले, कुणी डहाळ्या केल्या. प्रेज द लॉर्ड. डहाळ्या स्वतःच आणलंय त्यांनी. काय सगळं स्वतःच कोणासाठी दिलंय? येशूसाठी. येशू कोणासाठी दिला गेला? येशू कोणासाठी मरण पावला? शेजारच्याला म्हणा कोणासाठी मरण पावलाय? कोणासाठी येरुशलेम मध्ये आलाय? येरुशलेम मध्ये मरण पावलाय त्या गुलगुता टेकडीवर. अजूनही येशूची कबर रिकामी, येशू जिवंत आहे. आपला देव मेलेला नाहीये, आपला देव जिवंत आहे. ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतात, ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतात, ज्याच्याकडे तुम्ही आणि मी येतात, तो देव कसा आहे? जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. देवासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आपण. डहाळ्या आणल्या, डहाळ्या आणूनच त्याच्यावर थांबलेलं नाहीये, जय जयकार केलेला आहे, वस्तांना केलेला आहे. तुम्ही जर येशूकडे येत असेल तर तुम्ही चर्च मध्ये जय जयकार केला पाहिजे. बाहेर मध्ये देखील तुम्ही काय केला पाहिजे? जय जयकार केला पाहिजे. ओ कोणत्या स्वराने? उच्च स्वराने देवाची काय केली पाहिजे? स्तुती केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. हे आहे सगळ्यात महत्वाचा धावळ्याचा रविवार. कोणत्या बायबल मध्ये लिहिलं धावळ्याचा रविवार? लिहिलेलं नाहीये.
जावळ्याचा रविवार म्हणजे तुमच्या जीवनामध्ये देवाचं स्वागत करणं, आमेन. तुमच्या कामामध्ये देवाचं स्वागत करणं, आमेन. तुमच्या हरेक जीवनामध्ये, पती पत्नीच्या जीवनामध्ये येशूचं स्वागत करणं, पापापासून लांब राहणं, पाप न करणं, न रागवणं, न चिडणं, हे आहे येशूचा जन्म आहे. ह्यो आहे जावळ्याचा रविवार, खरा जावळ्याचा रविवार. हालेलुया. डुप्लिकेट जावळ्या नका घेऊन हिंडू. दर वर्षाला आला का संडे जावळ्याचा रविवार, पाम संडे. अरे पाम संडे म्हणजे काय? येशूचं स्वागत. येशू तुमच्या घरामध्ये आला असेल तर स्वागत होणार आहे. कशाचं स्वागत होणार आहे? त्याच्या आज्ञा पालनचं स्वागत होणार आहे. त्याच्या शिकवणीचं काय होणार आहे? स्वागत होणार आहे. त्याच्या प्रीतीचं काय होणार आहे? स्वागत होणार आहे. त्याच्या गुणांचं काय होणार आहे? स्वागत होणार आहे. हे तुमच्यासाठी खरा जावळ्याचा रविवार आहे. हालेलुया. जावळ्याचा रविवार म्हणजे काय? तुमच्या तोंडामधून काय निघणार आहे? स्तुती आराधना. वाचा त्याच्यामधून उंच स्वराने. 37 वाचा फास्ट मध्ये. 19:37. तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी कृत्य त्याने पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. जर तुमच्या गावामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्यामध्ये देव आलेला असेल त्याचं स्वागत तुम्ही कसं करणार? उंच स्वराने. उंच स्वराने देवाची स्तुती करणार. आमेन. आणि नंतर काय करणार आहे? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्याच्यानंतर स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. देवाचा काय करणार आहे तुम्ही? स्वागत करणार आहे. स्वागत. प्रेज द लॉर्ड. काहीतरी करणार आहे आपण येशू आल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. तो खरा जावळ्याचा रविवार आहे. तो खरा दिवस आहे. रोज स्वागत करा. रोज गाढवा आणा. प्रत्येक लोकांना आणा इकडं, येशूकडे आणा. किंवा येशूला त्याच्या घरामध्ये काय करा? येशूला त्याच्या घरामध्ये घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. काही ना काही आपण केलं पाहिजे. देवाकडे आपण रिकाम आलं नाही पाहिजे. जर देव आपल्याकडे येतो तर आपलं त्याचं चांगल्या प्रकारे काय केलं पाहिजे? स्वागत केलं पाहिजे. पास्टरद्वारे देव तुमच्याकडे येतोय. कोणाद्वारे येत आहे? पास्टरद्वारे देव तुमच्याकडे ते त्याचं चांगलं स्वागत करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सगळं कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. खरा जावळ्याचा रविवार तो आहे. तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये येशूला तुम्ही स्वागत करत असेल, येशूला तुम्ही तुमच्या घरात घेत असेल, येशूसाठी तुम्ही काहीतरी करत असेल, तो खरा रविवार आहे. तो खरा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. रोज झालं पाहिजे. एक दिवस पाहिजे का? एक दिवस घ्यायचं, फिरत बसायचं. एक दिवस पाहिजे का? रोज पाहिजे. रोज तुमच्यामधून स्तुती निघली पाहिजे. रोज तुमच्यामधून आराधना निघली पाहिजे. रोज तुमच्यामधून देवाचं वचन निघलं पाहिजे. रोज तुमच्यासाठी देवासाठी महिमा निघला पाहिजे. देवाच्या हर एक गोष्टी तुमच्यामधून काय झाल्या पाहिजे? निघल्या पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला